शब्द सारे संपल्यावर, शब्द सारे संपल्यावर शांततेचा सूर जपला. शब्द सारे संपल्यावर शांततेचा सूर जपला. औचित सखा मैत्री, औचित सखा मैत्री करणे आला, मैत्री करणे आला. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरंच पहा ना, ही मैत्री काय असते. मैत्री आळवावरचं पाणी असते का मैत्री दोन ओळीतील गाणी असते. खरंच ही मैत्री म्हणजेच ही असलेली संगत. आपली जर संगत योग्य असेल तर आपल्या वळणाला योग्य दिशा मिळत असते, आयुष्याला एक दिशा मिळत असते आणि ती दिशा उंच उंच अगदी उंच नेऊन ठेवते, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असते. आणि हीच संगत जर अयोग्य असेल तर आपली दिशा ही भरकटली जाते. संगत कशी असावी. बोरीची आणि बाभळीची जर संगत असेल तर बोरीच्या संगतीत बोरी बाभळीची संगत असेल तर बोरी बाभळीच्या संगतीने काय होईल, काटेच टोचतील. आणि बोरी बाभळीच्या संगतीला जर केळीचंही झाड असेल तर केळीच्या झाडाची पानं तारतार होतील. मग संगत कशी असावी. संगत ही चंदनाच्या झाडाप्रमाणे असावी, संगत ही गुलाबाप्रमाणे असावी, संगत ही प्राजक्ताप्रमाणे असावी. संगत हा प्राजक्ताचा सडा असावा. म्हणजे काय, म्हणजे कशी असावी. संगत कापरासारखी नसावी. कापूर क्षणभर राहतो आणि उडून जातो, तर संगत ही कापरासारखी नसावी, तर संगत ही सोन्यासारखी असावी. कारण सोनं जसं आपण जपतो तसं मग ही संगत जपली जाते. आणि हीच मैत्री आपणाला अगदी दूर क्षितिजापर्यंत घेऊन जाते. ती मध्येच कधी हात सोडत नाही. मग संगत करताना कोणती करावी, कशी करावी, कोणती संगत चांगली असते, कोणती संगत वाईट असते, हे ठरवणं गरजेचं आहे. संगत अशी असावी की नेहमी सदैव हातामध्ये हात असावा. तरच आपलं आयुष्य हे फुलून येतं, आपलं जीवन हे फुलून येत असतं, जीवनाला योग्य दिशा मिळत असते. संगत जर वाईट असेल तर आपली प्रवृत्ती पण वाईट बनत जाते. मग संगती ही दुष्टांची नसावी, संगती ही चांगल्या लोकांची असावी, जेणेकरून आपल्या आयुष्याला परिपूर्णता येत असते. पहा, इथं सांगावं वाटतं, आईन्स्टाईन जो होता त्यानं आपली गाडी चालवण्यासाठी एक ड्रायव्हर ठेवलेला होता. तो जायचा बऱ्याच ठिकाणी आणि लेक्चर द्यायचा. त्याची लेक्चरं खूप प्रसिद्ध झाली होती, खूप फेमस झालेली होती. आणि प्रत्येक ठिकाणी तो लेक्चर द्यायला जायचा तेव्हा त्याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर असायचा. आणि ड्रायव्हरसुद्धा हा हुशार होता. आणि ड्रायव्हर मग काय करायचा, त्या आईन्स्टाईनच्या लेक्चरला बसायचा, तो लेक्चर ऐकायचा. आणि नेहमी असं व्हायचं, नेहमी त्याला सोबत ड्रायव्हर असायचा, तो लेक्चर ऐकायचा. आणि नेहमी लेक्चर ऐकून ऐकून त्या ड्रायव्हरला त्या आईन्स्टाईनची लेक्चर पाठ झाली, त्याचं भाषण पूर्णतः पाठ झालेलं होतं. बऱ्याच ठिकाणी त्याला बोलवलं जात होतं. मग एक दिवस असंच बोलावणं येतं तेव्हा त्या आईन्स्टाईनला त्या ठिकाणी कोणी ओळखत नसतं, अनोळखी ठिकाणी बोलवलेलं असतं. आणि होतं काय, हा ड्रायव्हर सहज अगदी यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. आईन्स्टाईन आणि ड्रायव्हर या दोघांच्या गप्पा रंगलेल्या असतात आणि त्यांची मैत्रीही छान झालेली असते. आणि गप्पा रंगलेल्या असतात तेव्हा हा आईन्स्टाईन सहज बोलून, हा आईन्स्टाईन आणि हा त्याचा ड्रायव्हर या दोघांच्यात बोलणं होतं. आणि तेव्हा तो ड्रायव्हर सहज बोलतो, तुमचं लेक्चर काय, मी सुद्धा देऊ शकतो, मला सगळी लेक्चरं तुमची पाठ आहेत. वा म्हणे, मग काहीच हरकत नाही आहे. आईन्स्टाईन म्हणतो, आता असं करूया, आपण यावेळेस त्या लेक्चरला मी जाणार नाही आहे, तर लेक्चरला तू जायचं आहेस. मी तुझ्या गाडीला ड्रायव्हर बनेन आणि तू आईन्स्टाईन बनायचा आहे आणि तू त्या कार्यक्रमात जायचं आहे लेक्चर देण्यासाठी आणि मी ड्रायव्हर असेन. आणि ठरल्याप्रमाणे अशा प्रकारे मग गाडीची तयारी होते. आता जाण्याची वेळ येते लेक्चरला.
मग आईन्स्टाईन हा ड्रायव्हिंग करतो, ड्रायव्हर म्हणून बसलेला असतो आणि ड्रायव्हर हा पाठीमागे बसलेला असतो. अगदी रुबाबात उतरतो, त्याचं स्वागत वगैरे होतं आणि त्या कार्यक्रमाला तो जातो. स्टेजवर उभा राहतो, सगळीकडे अगदी नजर फिरवतो आणि बोलायला सुरुवात करतो. बोलतो एकसारखं, एवढं तल्लीन होतो त्या बोलण्यात की प्रचंड त्या ड्रायव्हरला टाळ्या होतात. आईन्स्टाईन खाली बसलेला असतो, तो सगळं भाषण ऐकतो. अरे वा म्हणतो, खूप छान, खरंच यानं सगळी माझी कला हस्तगत केलेली आहे. त्याला अभिमान वाटतो आपल्या ड्रायव्हरचा, किती छान यानं भाषण दिलं. आणि भाषण होतं, सगळं होतं आणि भाषण झाल्यानंतर एक व्यक्ती उठून उभा राहते आणि ती व्यक्ती प्रश्न विचारते. प्रश्न जो होता, आता त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं, फक्त त्याचं लेक्चर पाठ होतं. या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं हे त्याला माहीत नव्हतं. आईन्स्टाईनला जेव्हा जेव्हा प्रश्न विचारले जायचे तेव्हा तो लेक्चरमध्ये उत्तर द्यायचा, पण याला कुठे माहीत असतं काय उत्तर द्यायचं. पण हा हुशार आणि चतुर असतो ड्रायव्हर. लेक्चर झाल्यानंतर त्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा म्हणतो, अरे च्या, किती सोपा हा प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नाचं उत्तर माझा साधा ड्रायव्हरसुद्धा देऊ शकतो. आणि मग तो ड्रायव्हर आईन्स्टाईनला स्टेजवर बोलवतो आणि ड्रायव्हरला म्हणतो, सांग या प्रश्नाचं उत्तर, किती सोपा प्रश्न केलेला आहे. आणि सहज तो आईन्स्टाईनच, त्यामुळे तो सहज अगदी उत्तर देऊन जातो. प्रचंड टाळ्या होतात आणि अशा पद्धतीनं लेक्चर यांचं पूर्ण होतं. सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, इथं बुद्धी महत्त्वाची नाही आहे, तर इथं संगत कोणाची केली, त्या ड्रायव्हरनं आईन्स्टाईनची संगत केली, थोर व्यक्तीची संगत केली आणि त्यामुळं त्याची आज वाहवा झाली, त्यालाही ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे आपण संगत कोणाची करत आहोत याच्यावर आपल्या आयुष्याच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे संगत करताना नेहमी महान व्यक्तीची संगत करावी, चांगल्या व्यक्तीची संगत करावी, जेणेकरून आपल्या आयुष्याला सुद्धा परिपूर्णता येत असते आणि आपलं जीवन हे सफल होत असतं. म्हणून संगत हे नेहमी चांगलीच करावी. म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. जे आपली संगत आहे ती चांगली असावी, तरच आपल्या आयुष्याला गारवा लाभत असतो. बरोबर ना? कसे वाटले विचार अवश्य सांगा. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद. मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा रहा.